अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8,76,00,000च्या फसवणूक केल्याचा आरोप आहे। सीए ललित पोफळेकडून मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने पैसे उकळले। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनाव केला। सरकारवाडा पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे विश्वस्त आहे। आर्थिक व्यवहारांची माहिती यामुळे मिळते। आता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आता आपण पाहतोय भोंदू खरातवर पुन्हा एकदा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय अधिक माहिती? अंकिता, आतापर्यंत अशोक खरातवरती 19 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि 19वा जो गुन्हा आहे तो आर्थिक फसवणूक संदर्भात आहे। आणि विशेष म्हणजे अशोक खरातची जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरती विश्वास असणारे ललित पोफळे आणि त्याच पद्धतीने हे ट्रस्ट जे आर्थिक सगळं व्यवहार आहे ते सांभाळणारे ललित पोफळे हेच आता अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आई वडिलांचा जो मृत्यू आहे ते मृत्यूयोग टाळण्यासाठी एक विधी या अशोक खरातने ललित पोफळे यांना सांगितलं आणि त्यासाठी 8 कोटी रुपये उकळले अशा पद्धतीचा आरोप जे आहे या एकूणच फिर्यादीमध्ये करण्यात आलेला आहे। आणि ललित पोफळे हे संपूर्ण ट्रस्टचे आर्थिक व्यवहार पाहत होते, त्यांचीही आधी चौकशी करण्यात आलेली आहे। आता तेच अशोक खरातच्या विरोधात हे गुन्हा जे आहे ते दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आर्थिक फसवणुकीचा हा गुन्हा आहे। 8 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात काल रात्री उशिरा सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। आता ललित पोफळेंनी अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने जे काही आर्थिक व्यवहार इतक्या वर्षांमध्ये झालेले आहेत त्या आर्थिक व्यवहार संदर्भात नाशिक एसआयटीला अधिक माहिती मिळेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।